लाईव्ह गेलाय मी. म्हणून लाईव्ह गेलाय मी. नमस्कार. तशें तुमकां खबर आसतलें की आज आमी आमचे सेकंड लिस्ट डिक्लेअर करपाचें आसा. ताच्या पयलीं तुमकां सांगपाक सोदता की जे आमी कॅन्डिडेट्स आज डिक्लेअर करतले तांची प्रॉपर स्क्रुटिनी जाल्ली आसा. तांच्यांनी प्रॉपर एक आमचो डेमोक्रेटीक प्रोसेस जो आमी तयार केल्लो आसा ताच्या थ्रू ते गेल्ले आसा. प्रत्येक कॅन्डिडेटाचो नॉन क्रिमिनल बॅकग्रावंड, नॉन करप्ट बॅकग्रावंड आनी सोशल स्टँडींग हे प्रॉपर आमी पळयल्ले आसा आनी तेन्नाच हे कॅन्डिडेट फायनलायज जाल्ले आसा. प्रत्येक कॅन्डिडेट जे आमी डिक्लेअर करतात तांच्यांनी खूब ग्राउंड वर्क केला आनी ग्राउंडांतल्यान सगळे डोर टू डोर करून किंवा ग्राउंडार आसून प्रॉब्लेम समजून घेतिल्ले आसा लोकांचे. म्हटल्यार प्रत्येक कॅन्डिडेटाच्या काळजान ती गोंयच्या प्रती खूब तळमळ आसा आनी हेच पळोवन आमी तांकां सिलेक्ट केल्ले आसा आनी आमी प्रॉपर प्रोसेस हे अंडरगो केल्लो आसा आनी तेन्नाच ते फायनलायज जाल्ले. आतां आमकां खूब खोशी भोगता की तुमचे कडेन आमी हे कॅन्डिडेट्स प्रेजेंट करतले आनी आमी हे डिक्लेअर करतले. आमचो जसो प्रोसेस आसा आमचो एक स्क्रिनींग कमिटींतल्या थ्रू तांकां क्लियर केल्ले आसा ह्या सगळ्या कॅन्डिडेटाक आनी आमच्या जनरल बॉडी म्हटल्यार जनरल एक्झिक्युटीव कमिटीन हांकां अप्रूव केल्ले आसा. सो हांव मागता मनोजा कडेन की ताणें आमचे कॅन्डिडेट्स आज सेकंड लिस्ट डिक्लेअर करचे. गुड मॉर्निंग. जशी लास्ट वीक आमची फर्स्ट लिस्ट जी आसली ती आमी आउट केल्ली आनी रेव्होल्युशनरी गोन्स पावर्ड बाय गोवा स्वराज पार्टी ही फर्स्ट पॉलिटिकल पार्टी गोंयची आसली जेणे आपले कॅन्डिडेट डिक्लेअर केले वेल इन एडवान्स. कितलेशे कॅन्डिडेट्स आयज गोंयांत इलेक्शनाक रावपाक सोदता, कितलेशे पॉलिटिकल पार्टी कंटेस्ट करपाक सोदता, पूण अजून मेरेन तेंची क्लॅरिटी ना. भरपूरशा मिनिस्टरांक भरपूरशा आमदारांक बसून गॅरंटी ना की तांकां ह्या फावट तेंची पॉलिटिकल पार्टी जी आसा ती तांकां टिकेट दितली काय ना. हेच्या वयल्यान इतलेंच कळटा की जे दुसरे पॉलिटिकल पार्टीज आसा ते पॉलिटिकल पार्टी खंय तरी गोंयकारां वांगडा, गोंयकारांच्या इमोशना वांगडा आनी गोंयकारांच्या मतां वांगडा एक खेळ करता. लोकांक एवरी टाइम कन्फ्यूज करून दवरता. फक्त कॉम्प्रोमायजाचे गजाली चलतात, टायअप्साचे गजाली चलतात आनी फक्त सीट शेअरिंग आनी अलायन्स हेच करता. आनी इतली वर्सां गोंयांत तेच भोगलेले आहा. फक्त अलायन्स, कॉम्प्रोमायज, सीट शेअरिंग हेतून आमच्या गोंयचो आनी गोंयकारांचो जो मुद्दो आसा, आमचे जे विशय आसा ते कोणूच मांडिना. फक्त आपल्या बॉल्सांक लागून, आपल्या पॉकेटांक लागून, आपल्या बॅगांक लागून हे सगळे कॉम्प्रोमायज चलता. आयज दिल्लीच्यान, वेस्ट बंगालच्यान नाल्यार आनी खंयच्यान कमांड येता आनी त्या कमांडाचेर हांगा पॉलिटिकल लिडर्स, पॉलिटिकल कॅन्डिडेट्स फायनलायज जाता विथ क्रिमिनल बॅकग्राउंड, विथ क्रोर्स ऑफ मनी, विथ करप्ट बॅकग्राउंड. तेंच्यांनी पयसो कसो गेलो कोणाक खबर ना. आमदार जावच्या पयलीं ते नॉर्मल कॉमन मॅन असले, पूण आयज खंयच्या मार्गान तेंच्यांनी करोडांनी संपत्ती केली, खंयच्या मार्गान तेंच्यांनी करोडांचे एसेट केले कोणाकूच खबर ना. आनी कितलेशेच न्यू कॅन्डिडेट येवपाक सोदता ते सेम लायनीचेर वेगवेगळे वायट मार्गान पयसो करून आयज ते आपूण कॅन्डिडेट म्हणून क्लेम करता.
रेव्होल्युशनरी गोन्स एकूच पॉलिटिकल पार्टी आसा जी आमच्या गोंयकारांक क्लीन, फ्रेश, नॉन करप्ट, नॉन क्रिमिनल्स असे कॅन्डिडेट दिता. जे कॅन्डिडेट फाटले 1.5 ते 2 वर्स जाले कंटिन्युअस, थोडे 3 वर्सां जाले कंटिन्युअस ग्राउंडाचेर काम करता, लोकांचे प्रश्न अंडरस्टँड करता, लोकांकडे वयता, लोकांचे समस्या जाणून घेता. आणि ते जे विषय आसा, जे प्रॉब्लेम्स आसा तेचेर सोल्युशन काडपाक ट्राय करता. गव्हर्नमेंट ऑफिसरांक अप्रोच करता, पंचायतीन अप्रोच करता आणि आमच्या भाशेन जाता तशे सोल्युशन दिवपाक आमी ट्राय करता. आयज जी कॅन्डिडेट लिस्ट आउट जातली, लास्ट टाइम आमी 9 कॅन्डिडेट्स आउट केल्ले, ह्या फावटी सुद्धा आमचे परते 9 कॅन्डिडेट्स आसतले. हे 9 कॅन्डिडेट आपापल्या कॉन्स्टिट्युएन्सीन भरपूर काम करून येयला, लोकांकडे वावरला. आणि जशे मयुरान सांगले, हे कॅन्डिडेट सगळो डेमोक्रेटिक प्रोसेस फॉलो जाल्या उपरांतूच जे आमचे ग्राउंड रेव्होल्युशनरीज आसा, ग्राउंडार काम करता, त्यांची अप्रुव्हल घेवन, आमच्या स्क्रीनिंग कमिटीची अप्रुव्हल घेवन, हे सगळी अप्रुव्हल्स घेवनूच त्यांची नाव फायनलाइज जाल्ली आसा. आम्ही डिक्लेअर करच्या पयलीं लोकांकडे मागता की ह्या फावट तेंच्यांनी रेव्होल्युशनरी गोवन्साचे जे कॅन्डिडेट आमी तुमकां दिला आनी ह्या फुडें दितले, त्यांचो सगळो बॅकग्राऊंड तुम्ही चेक करचो. आणि जे दुसरे पॉलिटिकल पार्टीज आसा ते आपले कॅन्डिडेट दवरले, त्यांचो पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाल्यार त्यांचो क्रिमिनल, त्यांचो करप्ट बॅकग्राऊंड चेक करचो. आणि हे केल्या उपरांतूच तुम्ही डिसाइड करचे कोणाक वोट मारचे म्हणून. सो आता आमी आमचे फर्स्ट लिस्ट आसा ते, सेकंड लिस्ट आहा ते आउट करता. आमचे कॅन्डिडेट तेवटेन बसलेले आसा, एकदा नावां कंप्लीट जाल्या उपरांत सगळे आमच्या हांगा बोर्डा कडेन येवन फाटल्यान येवन रावतले उबे. सो तेन्ना तुम्ही सगळे मिडिया आसा, तुम्ही पिक्चर्स क्लिक करपाक जाता. सो पहिले जे नाव आसा आमचे, हे तिसवाडी तालुक्यातली एक व्हेरी इम्पॉर्टंट, मच निग्लेक्टेड, मायग्रंटांनी भरलेली एक कॉन्स्टिट्युएन्सी आसा, जिका खूप क्लीनअपाची गरज आसा, जिका ह्या कॉन्स्टिट्युएन्सी शुद्धीकरणाची गरज आसा. ती कॉन्स्टिट्युएन्सी म्हटल्यार सेंटाक्रूज. सो आमचो आयचो फर्स्ट कॅन्डिडेट सेंटाक्रूज कॉन्स्टिट्युएन्सीचो मिस्टर अजय खोलकर. मागीर नंबर 2 ही एक कॉन्स्टिट्युएन्सी आसा पोंडा तालुक्याची, जी कॉन्स्टिट्युएन्सी भरपूर अजून मेरेन अंडर डेव्हलप जाल्ली आसा. आणि ती जावन आसा शिरोडा कॉन्स्टिट्युएन्सी. आणि शिरोडा कॉन्स्टिट्युएन्सीचो आमचो सेकंड कॅन्डिडेट आसा मिस्टर शैलेश नाईक. तिसरी कॉन्स्टिट्युएन्सी जी परती पोंडा तालुक्यातली आसा, तिचे नाव आसा मडकय कॉन्स्टिट्युएन्सी. मडकय कॉन्स्टिट्युएन्सीन आमचो कॅन्डिडेट जावन आसा मिस्टर प्रेमानंद गावडे. चौथी कॉन्स्टिट्युएन्सी फ्रॉम बिचोलीम तालुका, बिचोलीम कॉन्स्टिट्युएन्सी. आमच्या कॅन्डिडेटाचे नाव आसा मिस्टर अनिश नाईक. फिफ्थ फ्रॉम बार्देस तालुका, सालिगांव कॉन्स्टिट्युएन्सी. आमच्या कॅन्डिडेटाचे नाव जावन आसा मिस्टर रोहन कलांगुडकर. मागीर सालसेटान आमचो जो 6 नंबराचेर आसा नावेली कॉन्स्टिट्युएन्सी. आमच्या कॅन्डिडेटाचे नाव जावन आसा मिस्टर बेंटो द सिल्वा. मागीर अगेन सालसेट व्हॅली कॉन्स्टिट्युएन्सी. आमच्या कॅन्डिडेटाचे नाव जावन आसा मिस्टर डेगली
फर्नांडीस, कितें नाव कितें डेगली फर्नांडीस. देन एक्स्ट्रीम साउथ काणकोणा तालुका एकूच कॉन्स्टिट्युएन्सी आसा तालुक्यान काणकोणा कॉन्स्टिट्युएन्सी. तो आमचो कॅन्डिडेट जावन आसा मिस्टर प्रशांत पागी. इज ऑल्सो अ कोर मेंबर ऑफ रेव्होल्युशनरी गोन्स. मागीर एक्स्ट्रीम नॉर्थ पेडणे कॉन्स्टिट्युएन्सी आमचो कॅन्डिडेट जावन आसा मिस्टर सुजय म्हापसेकर. सो हे आमचे आयचे 9 कॅन्डिडेट तुमच्या फुड्यान आमी दवरलेले आसा. सो सगळ्या लोकांनी त्यांच्या कॉन्टॅक्टान येवचे, त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीच्या लोकांनी त्यांच्या कडेन इंटरॅक्शन करचे. आमचे भुरगे तुमच्या कडेन येतले. तुम्ही तांकां पळोवचे, त्यांचे बॅकग्राऊंड चेक करचे आणि मागीरच तुम्ही डिसाईड करचे की तांकां वोट मारचे काय ना. कित्याक ह्या फावट जे वोटिंग जातले ते गोंयांक लागून जातले, गोंयकारांक लागून जातले. लोक कॅन्डिडेटांक ह्या फावट ऑब्जर्व करतले, त्यांचो बॅकग्राऊंड चेक करतले आणि लोक स्मार्ट वोटिंग करतले. सो आमकां खात्री आसा की ह्या फावट लोक जे आमी फ्रेश कॅन्डिडेट दिल्ले आसा, फ्रेश फेसीस दिल्ले आसा लोकांक, जे भुरगे ग्राउंडाचेर काम करता, लोकांक कनेक्ट जाता, लोकां कडेन वयता, गोंयकारांक लागून झगडटा, गोंयकारांक लागून आवाज काडटा, गोंयकारांच्या हक्काक लागून उलयता, त्या भुरग्यांक लोक निवडून हाडटले ही आमकां पूर्ण खात्री आसा. हांव मागता सगळ्या कॅन्डिडेटांक तेंच्यांनी लायनीन ह्या वाटेन मातशें फाटल्यान येवन रावचें. देखून तू फाटी वच तेजे फाटी वच. तू क्रॉस क्रॉस ओके हांगा पळया, फुडें पळया. येस. सारको मनोज, तुम्ही आता 18 कॅन्डिडेट तुमचे डिक्लेअर केलेले आहा, पूण तितून तुमचो एकूच लेडीज कॅन्डिडेट तुम्ही अनाउन्स केला. पूण फुडले बाकीचे आमचे जे उरला आता ऑलमोस्ट 22 आमचे कॅन्डिडेट डिक्लेरेशन उरला, तेतून लेडीज सीट्स आसतले. आणि हितून आमचे तुमकां परते आमी सांगता की आमचे जे कॅन्डिडेट सिलेक्शन आसा हे फक्त कोण कितलो एक्टिवली काम केला, कोणे आपले डेडिकेशन दिला, कोण आरजी वांगडा आरजीच्या प्रोसेसान इन्वॉल्व जाला, तांकांच आमी कॅन्डिडेचेर दिल्ले आसा. आणि जी लेडीज पासून जी आसा आमची, सो कॅन्डिडेट सिलेक्शन हे मेल फिमेल नाल्यार जेंडराचेर आमी दवरिना. ते जे जाता ते एक्सक्लुझिवली जी ग्राउंड टीम आसा, आतां हे भुरग्यांचे सुद्दां जेन्ना कॅन्डिडेट वोटींग जाल्ले, ते प्रोसेस जेन्ना फॉलो जालो तेन्ना भितरूय लेडीज टीम आसली, वुमन्स विंग आसले. सो तेंच्यांनी तांकां फुडें काडलेले आसा. सो अशें न्हू की आमी लेडीजांक चान्स दिना नाजाल्यार भुरगे लेडीजांक चान्स दिना. इट इज एक्सक्लुझिवली
भुरग्यांचे डिसिजन असता तांकां फुडें काडपाचें, तांकां चूज करपाचें. सो आतां कमिंग जे आमचे 22 आसतले तितून थोडे लेडीज तुमकां पळोवपाक मेळटले 100% आसतले. सो अजून मेरेन 22 आसा, मॅक्झिमम उरलेले आसा 18 जाल्लेले आसा. सो मॅक्झिमम अजून मेरेन उरला. सो विल डेफिनेटली सी फ्यू लेडीज फेसीस. येस, थँक्यू. थँक्यू.